मंडळी 4 ऑगस्ट 2025 रोजी श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार हा असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ आपण तीळ अर्पण करायची आहे। या दिवशी तिळाचा योग्य वापर केल्यास आपल्या मनातील इच्छित मनोकामना या निश्चितच पूर्ण होतात। ऋणमुक्ती होऊ शकते आणि सौख्य संपन्न जीवन सहज शक्य होऊ शकतं। पण शिवशंकरांना काळे तीळ अर्पण करावेत की पांढरे तीळ? तर ज्योतिषशास्त्रानुसार काळे तीळ आणि पांढरे तीळ या दोन्हींचा आध्यात्मिक महत्त्व हे खूप आहे। हे दोन्ही तीळ आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या उपायांसाठी वापरले जातात। शिवशंकरांना काळे तीळ वाहून पापक्षालन आणि संकटमोचन करता येऊ शकते, तर पांढरे तीळ वाहिल्याने शांती, सौंदर्य आणि पुण्यलाभ प्राप्त होतो, अशी देखील मान्यता आहे। काळे तीळ शनिदोष, पितृदोष आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतात, तर पांढरे तीळ सौभाग्य, समृद्धी आणि मानसिक शांती प्रदान करतात, अशी देखील मान्यता आहे। या दोन्ही तिळांचा वापर पूजेमध्ये केल्यास भक्तांना माता पार्वती आणि भगवान शिव यांचे अनेकोत्तम आशीर्वाद प्राप्त होतात। श्रद्धा, भक्ती आणि नियमांचं पालन करून हे व्रत पूर्ण केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होत असते। श्री स्वामी समर्थ।